नमस्कार मित्रांनो, सोशल मीडियाच्या कोणत्याही ॲपद्वारे आलेली अनोळखी व्यक्तीची कोणतीही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, नाहीतर होऊ शकते आपले तन मन धनाचे तसेच लाखोचे नुकसान. मित्रांनो, आपण या सोशल मीडियाच्या जगतामध्ये सध्या जगत असताना, सोशल मीडियाचा वापर करत असताना सध्या सायबर गुन्हेगारी नावाची एक टोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेली असून ही टोळी लोकांना फसवून मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडून पैशाची खंडणी वसूल केली जात आहे. तरी आपण याच्यापासून जर आपल्याला वाचायचे असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम या माध्यमातून आलेली कोणतीही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. तसेच हे सायबर गुन्हेगार हे कोणत्या तरी एखाद्या मुलीचा किंवा आपल्याला आकर्षक अशा व्यक्तीचा फोटो डीपीला ठेवून त्या आधारे आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात व आपण फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर आपल्याकडे कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसे मागून आपल्याला ब्लॅकमेल करत असतात. तसेच जर तसे झाले नाही तरी त्यानंतर ते यातली एक प्रकार असा आहे की सदरचे लोक हे ऑनलाईन रिक्वेस्ट पाठवल्यानंतर आपल्याला ऑनलाईन सेक्स करण्यास भाग पाडत असतात. म्हणजे ते स्वतः तिकडून एखाद्या महिलेचा किंवा इतर कोणाचाही पूर्ण उघडा असलेला शरीराचा व्हिडिओ दाखवून त्याद्वारे आपल्याला ऑनलाईन सेक्स करण्यासाठी उस्कावत असतात, भाग पाडत असतात व आपण ऑनलाईन सेक्स करण्यासाठी आपले कपडे काढल्यानंतर किंवा आपले कपडे काढल्यानंतर त्यांच्या स्क्रीनवरती असलेल्या स्क्रीन रेकॉर्डद्वारे आपला फोटो शूट करत असतात व त्या फोटो व व्हिडिओच्या आधारे आपल्याला ब्लॅकमेल करून आपल्याकडून मोठ्या प्रमाणात रकमेची मागणी करून खंडणी वसूल करत असतात. तर यापासून वाचण्यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे. अशा सायबर भामट्यांच्या किंवा सायबर गुन्हेगाराच्या जाळामध्ये आपण अडकले नाही पाहिजे. तसेच जर चुकूनही आपण एखाद्या इसम अशा सायबर गुन्हेगाराच्या जाळात अडकला तर घाबरून न जाता त्याला कोणत्याही पैशाची किंवा रकमेची पूर्तता न करता किंवा पैसे किंवा रक्कम न पाठवता त्याबाबत संबंधित आपल्या जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधला पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळून आपण त्या संकटातून बाहेर पडू.